गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तू येणार म्हणून सगळं जग आनंदाचा उत्सव सगळ्या जगभरात तुझे आगमनाची तयारी चालू असताना कुठे कुठे खूप छान छान डेकोरेशन, कुठे मंडळाचे गणपती, कुठं घरगुती गणपती, असे तुझे ठिकाण सर्व ठिकाणी तुझे आगमन झाले. आणि काही ठिकाणी तुझ्या दर्शनासाठी जे गरीब आहेत ते तुझ्यापर्यंत पोचलेसुद्धा नाही. त्यांनी तुला दुरूनच नमस्कार केला, कारण जवळ येण्याची त्यांची हिंमतच नाही, कारण ते जवळ त्यांना कोणी येऊच देत नाही. कारण जो श्रीमंत VIP असला त्याला पार तुझ्या चरणापाशी येऊन दर्शन झाले, पण गरीब मात्र कोसो दूर तुझे रूप पाहण्यासाठी कोसो दूर उभा होता की आपल्याला तुझ्या चरणाशी कधी आपल्याला जागा भेटणार. कारण त्याच्याजवळ VIP पास नाही, पैसे नाही, आणि तो काही सेलिब्रिटी नाही किंवा मोठा मंत्री नाही. तो फक्त एक गरीब नागरिक म्हणून कोसो दूर तुझे रूप पाहत होता. आणि जे पैसेवाले VIP, जे सेलिब्रिटी आहे, मंत्री आहेत, ते तुझ्या चरणापाशी येऊन दर्शन घेत होते. आता कोसो दूर उभा राहून पण तू त्याच्यावर प्रसन्न आशीर्वाद दिला आणि जवळ असतानाही त्यांना आशीर्वाद दिला. असे काही ठिकाणी असं भेदभाव असतानाही तू मात्र एकाच ठिकाणी सर्व काही बघत होता. आता तूच सांग देवा, की तुझ्या चरणाशी यायला गरीबाला किती अंतर लागेल, किती वेळ लागणार आहे. आता तूच सांग. आता उद्या तू जाणार, पण गरीब मात्र तिथंच उभा आहे तुझी वाट, की माझ्याजवळून हा कधीतरी गणपती बाप्पा माझ्याजवळून जातील आणि मी त्यांच्या चरणाचे दर्शन घेणार, अशी आस गरिबांना आहे. आता तूच ठरव काय करायचे ते. आणि हो, गणपती बाप्पा सगळ्यांना आनंदात ठेव, आशीर्वाद दे, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर. आणि जे हाहाकार चालला, हे दुष्टता चालली, हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. हे तू थांबव. सर्वांना निरोगी आणि जे काही आता घडत आहे त्यांना बुद्धी देव, हीच माझी तुझ्या चरणापाशी प्रार्थना आहे. एकदा तुझे परत रूप माझ्या डोळ्यात आणि मनात, सर्व श्वासात तुझे रूप मी सामावून घेत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.